तर उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली। धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदेंनाच मिळालेलं आहे। कुणाला शाखेत घुसू देऊ नका, सर्व शाखावर लक्ष ठेवा, असं उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिकांना आदेश देण्यात आलेले आहेत। खूप मोठी ब्रेकिंग बातमी म्हणावी लागेल, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। कुणाला शाखेत घुसू देऊ नका, सर्व शाखांवर लक्ष ठेवा, असं उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिकांना आदेश देण्यात आलेले आहेत। ठाकरे गटाकडून मुंबईत या संदर्भात निषेध आंदोलन देखील होणार आहे। तर काही वेळातच ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक आहे। आज दुपारी 1 वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सर्व खासदार व आमदार यांच्यासोबत मातोश्रीवर अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे। खरं तर काल निवडणूक आयोगाने या संदर्भातला निकाल दिलेला आहे। शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचं, या संदर्भातला निकाल मागच्या काही दिवसांपासून प्रलंबित होता। मात्र काल निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय जो आहे तो दिलेला आहे। शिवसेना हे नाव आणि सोबतच धनुष्यबाण हे चिन्ह, या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या आहेत। त्यामुळे ठाकरे गटाला हा खूप मोठा धक्का बसलेला आहे। तर या संदर्भातच आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवरती उद्धव ठाकरे हे सर्व शिवसैनिकांची बैठक देखील घेणार आहेत। तर याच वेळी सर्व शाखांवर लक्ष ठेवा, कोणालाही शाखेत घुसू देऊ नका, अशा प्रकारचे आदेश सुद्धा ठाकरे गटाचे शिवसैनिकांना देण्यात आलेले आहेत। तर ठाकरे गटाकडून मुंबईत या संदर्भात निषेध आंदोलन देखील होणार आहे। ठाकरे गटाची या संदर्भात आज मातोश्रीवर बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन काशीकर आपल्या सोबत आहे। चेतनजी, काय अपडेट आहे? हे आदेश देण्यात आलेले आहे सध्या ठाकरे गटाकडून की शाखावरती लक्ष ठेवा असं म्हणलंय, काय सांगाल आपण याबद्दल? चेतनजी, खरं तर हे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सोबतच सर्व शिवसैनिकांनी शाखावर लक्ष ठेवावं अशा प्रकारचा आदेश ठाकरे गटाकडून देण्यात आलेला आहे। काय सांगाल याबद्दल आपण, काय परिस्थिती आहे तिथली? जर बघाल तर मी गिरगावच्या शाखेवरती आहे का 218ची ही जी शाखा आहे याच्या बाहेरच आहे का, ज्या ठिकाणी शिवसेनेचा जे स्ट्रॅटेजिकली जर बघाल तर शिवसेना जी मोठी झाली ती ह्या घटक प्रमुखांमुळेच मोठी झाली। कारण की जे नेटवर्क जे आहे शिवसेनेचं ते हे ह्या शाखेवरनंच आहे। हीच अशीच एक शाखा गिरगावातली आहे का, ही शाखा जी गिरगावातली ओळखली जाते, ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख हे स्वतः या शाखेवर खास करून लक्ष असायचं। कारण की शिवसेनेचा बालेकिल्ला हा गिरगाव होता, त्यामुळे मुंबईतलं प्रमुख ही जी शाखा आहे 218ची जी शाखा आहे, ज्या जिकडनं प्रमोद नवलकर सारखे असे मोठे नेते घडलेले होते, त्या चंद्रकांत पडवळांसारखे मोठे नेते घडलेले होते, अरविंद नेरकरांसारखे नेते घडलेले होते, त्याच शाखेच्या बाहेर काल गोंधळ झालेला होता। त्या गोंधळाच्या अनुषंगाने ह्या इकडे आज मुंबई पोलिसांद्वारे पूर्ण पोलीस प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे आणि ह्या इकडे कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे। आज जवळपास 11:30च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसैनिकांना जमायला सांगितलेलं आहे आणि कुठच्याही शाखेवरती कोणाचाही कब्जा होऊ नये अशा पद्धतीतले आदेश उद्धव ठाकरे यांनी काढलेले आहेत। कारण की जर बघाल तर काही दिवसापूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या जे शिवसेनेचं कक्ष होतं त्याच्यावरती काही शिंदे गटातले नेत्यांनी आक्रमण करायचा असा प्रयत्न करण्यात आलेला होता, असं शिंदे गटाचं कडनं झालेलं होतं। त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या कडनं प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर त्या तिकडनं ते इव्हॅक्युएशन करण्यात आलं। तसाच प्रकार आता ह्या शाखेंवरती होऊ शकतो आणि त्यांचं नेटवर्क ब्रेक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आदेश काढलेला आहे की कुठच्याही शाखेमध्ये कोणालाही घुसू दिलं जाणार नाही। जे शिवसैनिक, जे कट्टर शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक, जे उद्धव ठाकरेंना मानणारे आहेत, त्यांनीच फक्त इकडे राहावं आणि प्रमुख नेत्यांची बैठक ही आज 11:30 वाजता मातोश्रीवर होणार आहे आणि त्याच्यानंतरच त्यांची स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग्स होतील। त्याच्या व्यतिरिक्त ते सुप्रीम कोर्टातही जाणार आहेत। सुप्रीम कोर्टात हा जो निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे, जो चिन्ह आहे आणि
शिवसेना का हे जे नाव आहे ह्याला पण चॅलेंज करण्यात येणार आहे। त्याच्याचवरती का सगळे नेते मंडळी आज का बैठक करतील आणि त्यांची पुढची दिशा कशा पद्धतीत राहील, काय स्ट्रॅटेजिकली का चेंजेस घेतील आणि कशा पद्धतीत राहील, ह्याच्याचकडे आता शिवसेना असो किंवा महाराष्ट्राची जनता असो किंवा चेतनजी, आपण आपल्यासोबत जोडलेलेच राहा, लक्ष ठेवून राहणार सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विलासजी आठवले हे सुद्धा आहेत। विलासजी, काय अपडेट आहे या संदर्भातली? खूप मोठी घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेष करून मुंबईत सुरू आहे। दुपारी 1 वाजता आमदार, खासदार, प्रमुख नेते, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांची बैठक या मातोश्रीच्या बंगल्यावर होणार आहे। शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। 19 जुलै 66ला जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्यावेळेला जो शिवसेनेचं वातावरण होतं की संघटना नव्हती, तीच परिस्थिती आज उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे। त्यांनी काल पत्रकार परिषदेतही सांगितलं। याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, भाजप केंद्रामध्ये सत्तेवर आहे, भाजपची ताकद एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबईतली शिवसेना वाचवायची, ज्या शिवसेनेने मराठी माणसाची अस्मिता जागवली होती। आता शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे असं निवडणूक आयोग म्हणत आहे, कारण त्यांच्याकडे ज्या आमदारांचे मतदान झालं आहे, खासदारांचं जे मतदान झालं आहे त्याच्यावरून आज दुपारी जी बैठक होणार आहे, या बैठकीला उरलेले जे उद्धव ठाकरे गटातील खासदार, आमदार, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख असतील त्यांना स्पष्ट संकेत आहेत की आपली शाखा जी आहे ती वाचवा। या शाखेवर एकनाथ शिंदे गटाचे लोक येऊ शकतात, एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक येऊ शकतात आणि शाखा काबीज करण्याचा प्रयत्न करू शकतात। अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना देण्यात आलेल्या आहे। खरे तर खूप मोठी लढाई आणि खूप मोठी कसोटी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे आणि हे वातावरण जे आता इथे खूप शांतता दिसते, इथे काहीच दिसत नाही, पण 1 वाजता मात्र शिवसैनिकांमध्ये, उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांमध्ये काय आहे, त्यांच्यातला जो शिवसैनिक आहे तो कशा प्रकारे रिॲक्ट करतो हे पाहायला मिळेल। दुसरीकडे या सगळ्या घडामोडींकडे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये नेमकं काय चाललं आहे यावरही एकनाथ शिंदे गटाचे जे नेते आहेत ते लक्ष ठेवून आहेत। काल स्मृतीस्थळावर त्याचा प्रत्यय आला। स्मृतीस्थळावर एकनाथ शिंदे गेल्यानंतर ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये फारसा जल्लोष झाला नाही, पण वर्षा बंगल्यावर, मंत्रालयावर आणि कुलाबामध्ये अशा प्रकारचा जल्लोष करण्यात आला। तिकडे चुनाभट्टी, चेंबूरमध्ये जल्लोष करण्यात आला। ठाणा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जल्लोष होता, जो एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो। तिथे त्यांचा कार्यप्रभाव जो आहे तो जास्त आहे। आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी देवाऱ्यातील धनुष्यबाण लोकांपुढे दाखवला आहे, त्यामुळे त्यांनीही आता लक्षात घेतलं आहे की ही लढाई आता सोपी नाही आहे। सुप्रीम कोर्टात काय निकाल येईल तो येईल, पण ज्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या असतील किंवा ठाणे महानगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये जर उद्धव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना जर वाचवायची असेल तर मैदानात उतरावंच लागेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि शिवसैनिकही अशा प्रकारचा विचार करतात। या सगळ्यांवर शिक्कामोर्तब दुपारी 1 वाजता होईल की नेमकं काय उद्धव ठाकरे गटाची भूमिका असेल। नक्कीच विलासजी, खरं तर ही बैठक सुद्धा अत्यंत महत्त्वाची असणार आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। अभिषेकजी, काय अपडेट आहे या संपूर्ण घडामोडीबद्दलची सध्या आपल्याकडे? आता 1 वाजता बैठक आहेत उद्धव ठाकरेची। सर्व पक्षाचे जे मोठे लीडर्स आहेत ते येणार आहेत आणि ह्यांच्यासोबत आमदार, खासदार पण येणार आहेत। पण आता सगळ्यांचे लक्ष, जसं विलास आठवलेने सांगितलं की मोठं एस्टॅब्लिशमेंट जे शिवसेनेचे आहेत त्याच्यावर आहेत। शिवसेना भवनचा समोर आम्ही आहेत। हे शिवसेना भवन शिवसेनासाठी खूप महत्त्वाचं आहे। बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा इथे सगळे रणनीती, भूमिका सगळे इथे चालू असते, पण आत्ता शिवसेना भवन कोणाकडे जाईल ह्याच्यावर सगळ्यांचे लक्ष आहेत आणि शाखा तर मी आपल्याला थांबवतोय, कारण तर घटनातज्ञ उल्हास बापट हे आता बोलत होते। तर यानंतर आपण थेट आपले जे प्रतिनिधी आहेत परत त्यांच्याशी जोडणार आहोत। चेतन काशीकर आहेत, अभिषेक पांडे आणि विलास आठवले
हे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर घटनातज्ञ उल्हास बापट हे बोलत आहे. यानंतर परत आपण तिथल्या मुंबईच्या परिस्थितीचा आढावा विलासजी यांच्याकडून सध्या घेणार आहोत. विलासजी, काय अपडेट आहे? खरं तर या बैठकीमध्ये काय चर्चा होऊ शकते? बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. त्याचे दोन मूळ कारणं आहेत की जी शाखा आहे ती कशी वाचवायची आणि ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण दिलं आहे. आता उद्धव ठाकरे गटाकडे जे चिन्ह राहिले ते मशाल राहिले. एक तात्पुरती जी अंधेरीची पोटनिवडणूक होती त्यासाठीच आहे. त्यानंतर एखादं चिन्ह नवीन मिळेल का उद्धव ठाकरे गटाला? मग ते चिन्ह घेऊन लोकांमध्ये कसं जायचं? मी आताच काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो, जे जुने शिवसैनिक आहेत किंवा जे तरुण शिवसैनिक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जनमानसामध्ये मात्र या सगळ्या प्रकाराचा उद्धव ठाकरे यांना फायदा होईल असं त्यांचं मत आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे हे ज्या प्रकारे काम करत आहेत, एकनाथ शिंदे रात्री 3-3 वाजेपर्यंत काम करत आहेत. एकनाथ शिंदे कुठेही नाक्यावर थांबून कार्यकर्त्याशी बोलत आहेत. याचा अर्थ असा आहे की ते सुद्धा मोठं आव्हान जे आहे ते उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांपुढे आहे. कारण जशी बाळासाहेबांची शैली होती काम करण्याची, प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलणं किंवा त्याला नाव घेऊन बोलवणं किंवा त्याला त्याची विचारपूस करणं, ही जी गोष्ट आहे ती एकनाथ शिंदे यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे जे बाहेर पडले ते त्यांचे 40 मतदारसंघ जे आहेत ते त्यांना पक्के करायचे आहेत. आणि सरकारमध्ये असल्यामुळे प्रत्येक शाखा प्रमुख जो आहे, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो शाखा प्रमुख आहे तो आता आर्थिक सक्षम होणार आहे. आणि त्या आर्थिक सक्षमीकरण झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाची जी शिवसेना आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर त्याला कसा छेद द्यायचा किंवा त्याला कसं रोखायचं याबाबतची एक स्ट्रॅटेजी जी आहे ती केली जाणार आहे उद्धव ठाकरे गटाकडून. आणि त्या संदर्भातले जे सूचना आहेत आमदारांच्या, खासदारांच्या उद्धव ठाकरे गटातील, त्या आजच्या बैठकीत घेतल्या जातील. महाराष्ट्रातली शिवसेना कशी टिकवायची, त्याचबरोबर मुंबईतली शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कशी टिकवायची यावरही चर्चा होणार आहे. दुसरं एक महत्त्वाचं की या सगळ्या संदर्भात निषेध आंदोलन करायचं आहे का याविषयीही विचार केला जाणार आहे. खरं तर आज अनेक शिवसैनिक जे आहेत ते निषेध व्यक्त करणार होते, पण मातोश्रीवरून त्यांना थांबवण्यात आलं. आणि दुपारी 1 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये किंवा नवी मुंबई या सगळ्या परिसरामध्ये कशा प्रकारे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा कार्यक्रम असेल याबाबतची एक व्यूहनीती जी आहे, रणनीती जी आहे ती आता दुपारच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना करावी लागेल. तशा प्रकारचे आदेश द्यावे लागतील. इथून पुढची जी भूमिका आहे ती त्यांना सगळ्यांसमोर मांडावी लागेल. नक्कीच विलासजी, खरं तर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. ठाकरे गटाची आज मातोश्रीती होणार आहे. यानंतर आपण अभिषेक पांडे यांच्याकडे जाणार आहोत. अभिषेकजी, काय अपडेट आहे, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? याच्यामध्ये आणखी एक आपला दर्शकांना सांगतोय की आत्ता शिवसेना आणि धनुष्यबाण दोघाही एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत. आणि 5-6 दिवसानंतर बजेट सत्र सुरू होणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे ग्रुप पण एक मोठी बैठक करणार आहेत. त्याच्यामध्ये हे ठरवू शकत आहेत की व्हिप जारी करणार, शिवसेना व्हिप जारी करणार और त्याच्यामध्ये जे व्हिपचा उल्लंघन करतील तेव्हा निष्कासन करू शकतात आणि तेव्हा बाहेर काढू शकतात, असं पण त्यांची स्ट्रॅटेजी होऊ शकतात. काय की आता उद्धव ठाकरेकडे कोणताही पक्ष नाही. जे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होतं आणि मसाड चिन्ह होतं ते तात्पुरतात अंधेरी बाय इलेक्शनसाठी होतं आणि त्याच्यानंतर त्याचा काय उपयोग नाही आहे. ह्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेने कालच सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्ट जाणार आणि सुप्रीम कोर्टमध्ये ह्याच्यावर स्टे आणणार. नंतर हे कायद्याची जे लढाई आहे पुढची सुरू राहणार, पण तात्पुरतात स्टे करण्यासाठी ते उद्धव ठाकरे आग्रही आहेत. ह्याचा म्हणजे एकदम क्लिअर कट असं आहेत की ते भविष्यात एकनाथ शिंदे ह्याच्यावर व्हीप आणून जे लोक उद्धव ठाकरे सोबत गेलेले आहेत ते त्याच्यामध्ये पण जे आमदार खासदार आहेत त्यांना पण आपला पक्षामध्ये घेऊ शकतात किंवा त्यांना निष्कासित किंवा निलंबन करू शकतात. ह्याच्या पण स्ट्रॅटेजी एकनाथ शिंदे करू शकतात. ह्याच्यावर पण सगळ्यांचं लक्ष आहेत. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000पेक्षा जास्त शाखा आहेत. ते गल्ली गल्ली कोपऱ्यात ते शाखांवर कब्जा कोणाचा असणार ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष राहील. काय की
उद्धव ठाकरे ने आज जी बैठक बोलवली आहे त्याच्यामध्ये ते जरूर त्यांच्या शिवसैनिकांना हे आदेश देणार की शाखांवर लक्ष ठेवा. पण जे सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट हा पण प्रामुख्याने बोलू शकत आहेत की आता शिवसेना यांच्याकडे आलेले आहेत. तर शिवसेनाचे नावाखाली जे इस्टॅब्लिशमेंट आहेत सगळे एकनाथ शिंदे पक्षाकडे गेलेले आहेत आणि शिवसेनेचे खरे वारिसदार तेच असणार आहेत. ह्याच्यानंतर एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगतोय की समोर मोठे मोठे इलेक्शन्स आहेत. 1 दर्जनपेक्षा जास्त महानगरपालिकेचे चुनाव आहेत. त्याच्यामध्ये पण ते जर राज ठाकरेने एक गंभीराने घेऊन ते आपले कॅन्डिडेट उभे केले, एकनाथ शिंदेने उभे केलं आणि BJPने उभे केलं तर निश्चितपणे शिवसेनाचे जे शिवसैनिक आहेत त्याच्यामध्ये कट बसू शकते. ह्याच्यावर पण एक मोठा लक्ष आहे सर्वांचं की आता काय होणार. मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकांचं लक्ष असं आहे की जर शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली पण शिवसैनिक कोणासोबत जाणार ह्याच्या एक लोकांमध्ये खूप क्युरिओसिटी आहेत की ह्याचं काय होणार आहे. नक्कीच अभिषेकजी, हा मुद्दा आपण अत्यंत महत्त्वाचा मांडलात की मुळामध्ये 16 आमदार अपात्रतेवर सध्या टांगती तलवार ही आहे सुरू. सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातचा निकाल प्रलंबित आहे. मात्र त्या उलट आता जर शिवसेना ही पूर्णपणे काल जसा निकाल आलेला आहे निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले, जर शिवसेनेने व्हीप जर जारी केला तर ठाकरे गटाकडे जे उर्वरित आमदार आहेत त्यांच्यावरतीच अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असं सुद्धा होऊ शकतं. याबद्दलच आपण बोलूयात. या व्यतिरिक्तही आपल्यासोबत चेतन काशीकर आपले प्रतिनिधी आहेत. चेतनजी, काय अपडेट आहे, आता सध्याची परिस्थिती काय तिथली? मी आहे गिरगावच्या शाखेमध्ये. ह्या इकडे जर परिस्थिती बघेल जिकडे उद्धव ठाकरे याने चक्क सांगितलेलं आहे की कुठच्याही शाखेमध्ये कोणालाही घुसून देऊ नका. आपल्यासोबत बोलण्यासाठी समीर वेदक आहेत जे जवळपास 32 वर्ष शिवसेनेचं काम करतात आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत बदल बघितला. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. समीरजी, तुम्ही आज सकाळी सकाळी शिवसेनेच्या या शाखेमध्ये आहे, याचं खरं कारण काय आणि काय तुम्हाला आदेश देण्यात आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आदेश काल केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याला धरून आता पहिल्यांदा बाळासाहेब गेले, त्याच्यानंतर त्यांचं चिन्ह पळवण्यात आलं, पक्षही पळवण्यात आला. या धर्तीवरती निदान शिवसेनेच्या शाखा ज्या शिवसैनिकांच्या घामाच्या मेहनती निघल्या 60 वर्षापासून बनलेल्या आहेत तिथे. आणि मग त्याच्यावर कोणी परके नाही, ठीक आहे तुम्ही चिन्ह पळवलं, पक्ष पळवलं, निर्णयाला कोणी आहे त्याला आव्हान देतीलच सर्वोच्च न्यायालयात उद्धवसाहेब. पण शाखा जर बदलवण्याचा कोणी प्रयत्न करेल तर ते शिवसैनिक, मग तो शिवसैनिक कुठला काय नाही, तो बाळासाहेबांचा. त्यांनी तो पक्ष स्थापन केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरातली मेहनत लावून या शाखा बांधलेल्या आहे. आणि त्यामुळे अशा शाखेवर काल आलेल्या माणसाला कोणालाही आम्ही तिकडे वर्चस्व प्राप्त करून देणार नाही. कारण बाळासाहेबांची विचाराची जर तडजोड असेल तर तुम्ही येऊच नका. आमचं तर म्हणणं आहे की इकडे येऊच नका, कारण आमची पण तडजोड त्यांच्याबरोबरच आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली, त्यांच्याच आम्ही निर्णयाखाली या शाखा बांधलेल्या आहेत. आणि या शाखा आम्ही सहजासहजी थोड्याचा विषय देतो. ही शिवसेनेची मालमत्ता आहे, आमच्या शिवसेनेची मालमत्ता आहे, बाळासाहेबांच्या शिवसेनेची मालमत्ता आहे. आणि उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला तिकडे त्या बाबतीत जे काही सांगतील ते त्याचा आम्ही फॉलो करणार. पण शिवसेनेची शाखा ही आम्ही दुसऱ्याला तिथे घुसून देणार नाही. जर बघाल तर ह्या इकडे काल जो प्रकार घडला, ह्या इकडे काही जणांनी मिळून गोंधळ घालायचा प्रयत्न केला. ह्या इकडे कसं बघतात आणि ह्याकडे कशा पद्धतीत पुढची रणनीती राहील? गिरगावच्या ह्या शाखेकडनं एक शिवसैनिक म्हणून तुमचं काय एक पहिलं दायित्व राहणार आहे? म्हणजे दक्षिण मुंबईमधली गिरगावची ही शाखा म्हणजे हृदयस्थान आहे इकडचं. ह्या इकडच्या जनतेचं, मराठी माणसाचं जो अस्तित्व आपण म्हणतो की लालबाग, दादर, परळ आणि त्याच्यानंतर कुठलं नाव येतं तर गिरगावच येतं. अनेक क्रांत्या, अनेक संघर्ष या गिरगावाने पाहिलेले आहेत. 106 हुतात्मे जे मुंबईमध्ये झाले ते शिवसेनेने पाहिलेले आहेत. 92-93ची दंगल शिवसेनेने पाहिलेलं आहे, 26/11 पाहिलेलं आहे आणि या दक्षिण मुंबईने पाहिलं आहे. या दक्षिण मुंबईत आमची गिरगाव शाखा येते. मग नेते अनेक झाले, काही नाटक कलाकार झाले, इथे बरीच मंडळी इकडे या ठिकाणी झाली. एक मराठीची अस्मिता आहे. ह्या मराठीच्या अस्मितेवर जर राजकारणाच्या माध्यमातून कोणी लोक घाव घालत असतील तर ते चुकीचं आहे. पक्ष आहे, पक्ष कुठला संपत नसतो, पक्ष उभा राहतो, येतात जातात. काळाचा तो एक योग असतो की कालांतराने बदलही असतात, होत असतात. पण त्याचा अर्थ असा नाही की माझं आहे ते माझंच आहे आणि तुझं आहे तेही माझं आहे, अशा भूमिकेतून जर कोणी चालणार असेल तर तो बाळासाहेबांच्या विचाराने
बाळासाहेबांच्या चरणस्पर्श करून जो माणूस उभा राहिला तो हे कधीच जायला देणार नाही. नक्कीच. तर काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. तुमचं काय मत आहे की आत्ता ज्या पद्धतीत ही परिस्थिती आलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर, तर ह्या इकडे कसं बघतात आणि काय सांगाल? नक्की चेतनजी, आपण आपल्या सोबत आहात, असेच जोडलेले राहा. मात्र आता वेळ झाली ती एका छोट्याशा ब्रेकची. शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक आहे, मला कुठची आस नाही आहे. शिवसैनिक म्हणूनच मरणार आणि शिवसैनिक म्हणूनच जगणार. जी, जसं ह्यांनी सांगितलं शिवसैनिक म्हणूनच जगणार आणि शिवसैनिक म्हणूनच मरणार, अशातलीच भावना व्यक्त केली जाते.